प्यार की गलियां। सासरी दिवाळी सेलिब्रेट करून झाली, माहेरी भाऊबीजही झाली आणि फायनली जाण्याचा दिवस आला आहे आता. लग्नाला कितीही वर्ष झाले तरी माहेरून निघताना नेहमी अस्वस्थ हे वाटतंच. आणि मला तर सासरही इतकं चांगलं मिळालं आहे की तिथूनही निघताना माझे डोळे नेहमीच पाणवतात. इकडे मम्मीची लगबग चालली आहे, मला द्यायचं सामान भरती आहे ती आता. हे असे नेहमीच. बस माझी औरंगाबादवरून होती म्हणून मी आत्याच्या घरी आली आहे थोड्या वेळ. आणि हे माझ्या आत्याचे नातवंड आहेत बरं का. रायू त्यांच्यासोबत पहा किती छान खेळतोय. घरातून निघताना मिनी व्लॉग शूट करेल म्हटलं पण जमलंच नाही. आणि खूप दिवसांनी घरी परत आलं की पहिलं काम काय असतं, डीमार्टमध्ये जायचं आणि मन तर आज खूप उदास आहे पण घरात खूप गोष्टी संपल्या त्याच्यामुळे ते आणणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही पहिले डीमार्टमध्ये आलो आहे रायूला घेऊन. आणि रायूची तब्येत थोडीशी खराब झालेली आहे म्हणून त्याला इथे आता डॉक्टरकडे घेऊन चाललो आहे आम्ही. एक तर मूड आधीच खराब आहे आणि आल्या आल्या माझं बाळ लगेच आजारी पडलं आहे. आणि डॉक्टर चेक करताना पहा आम्ही कसा दंगा करतोय ते. रायूला वाटतं डॉक्टर त्याला इंजेक्शनच देत आहेत की काय. तर त्याचा मूड थोडासा रिफ्रेश व्हावं म्हणून आम्ही त्याच्यासाठी थोडेसे टॉयज घेतले डीमार्टमधून. तसंही तो नेहमी डीमार्टमध्ये गेल्यावर काही ना काही उचलून आणतोच. आता पुढचे 5-6 दिवस माझे असेच जाणार आहेत, रायूला औषध देण्यात आणि त्याची काळजी घेण्यात. पण बाळ आजारी पडल्यावर खरंच खूप